अपात्र असल्यामुळे त्याचा काही विषय नाही आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली. त्यामुळे उगाच आता कुणाला तरी वेटीस धरून किंवा कुणाला शिरवाळ शिवीगाळ करून हा काय प्रकार होणार नाही. आणि आम्ही या बाबतीत रितसर प्रशासनाला जाब किंवा आमची जी काय अशा पद्धतीने जर कोणी प्रेशराईज करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या बाबतीत आम्ही रितसर जाऊन प्रशासनाला लोकप्रतिनिधींना या बाबतीमध्ये 100% सांगू. आता तुम्ही सांगितलं की संपूर्ण ग्रामपंचायतमध्ये सरपंच असतील, सर्व बॉडी त्यांची आहे, सर्व त्यांचे अधिकारी त्यांचेच आहेत. त्यानंतर आणि काय सरपंच असतील, उपसरपंच असतील, पोलीस पाटील असतील, चेअरमन असतील, हे त्यांच्या गटाचे तुम्ही सांगितलं. परंतु त्यांच्या माध्यमातून असा प्रश्न विचारण्यात आला आणि सांगण्यात आलं की बाबा आमदार साहेबांचा फोन आला आणि असं असताना गाव लेवलला आमदारांचा हस्तक्षेप नको आहे असं त्यांचं म्हणणं होतं. नाही, हे सरासर बरं का, हा विषय चुकीचा आहे. कसं आहे, जो समजा आता गावात दोन प्रकारचे कार्यकर्ते असतात, म्हणजे दोन गटाचे कार्यकर्ते असतात. समजा ते वेगळ्या गटाचे असतील, आम्ही वेगळ्या गटाचे असतो. जर समजा आमच्यावरती अन्याय होत असेल आणि खुर्चीवरती बसलेला जो न्याय देवता आहे तीच समजा जर एका गटाची असेल, उपसरपंच एका गटाचा असेल, अशा वेळेस आम्ही वारंवार त्यांना पोटतिडकीने सांगून जर आमचं कोण ऐकत नसेल, अशा वेळेस आम्ही कुणाला न्याय मागणार. आम्ही लोकप्रतिनिधींना फक्त एवढंच सांगितलं की बाबा परिस्थिती आवाक्याच्या बाहेर चालली आहे. तिथं विधायक पद्धतीने सगळ्या गोष्टी घडून सुद्धा त्या ग्रामसेवकाने बाबा सांगितले की बाबा ह्यांचा अर्ज वैध आहे, ह्यांना 100% ह्यांची निवड झाली पाहिजे. हा संबंधित जो आहे तो माणूस अपात्र किंवा त्याची कागदपत्र पूर्तता नाही. असं असताना सुद्धा त्यांना ज्यावेळेस तुम्ही एक वेगळं भांडणाचं स्वरूप त्या ह्याला आणता, अशा वेळेस आम्ही 100% कुणाला तरी न्याय मागणारच नाही. आणि शेवटी तो तालुक्याचा पालक आहे, असं काय विषय नाही. त्यांनी आमदार साहेबांनी काय इथं पोलीस प्रोटेक्शन पाठवून त्यांच्यावर काय अन्याय केला आहे. कसं आहे, फक्त त्यांचं रोलिंग सगळ्या गोष्टी असताना, म्हणजे सत्तेवरती ते असताना त्यांच्या हातातनं केवळ पद जाते, ही भूमिका सहन न झाल्यामुळं हा सगळा केलेला जो आहे तो विनाकारण म्हणजे फारसं आहे असं मला वाटतं. ह्याच्यामध्ये काही त्यांच्या बोलण्यात तथ्य नाही. विधायक पद्धतीनं तुम्हाला सांगतो ते झालेले, त्यांनी त्यांचा होमवर्क चांगला करायला पाहिजे होता. आम्ही आमचा होमवर्क चांगला करून आलतो आणि त्यांचं सगळे जी काय कागदपत्र ती क्लिअर होती. त्यामुळे उगाच निराधार ह्याने हस्तक्षेप केला का, त्यांनी सांगितलं का असलं जो प्रकार आहे. आणि ग्रामसेवकाचा फोन चेक करून सांगा की त्यांच्या फोनवरती आमदार साहेबांचा फोन आलता का. त्यांचे आरोप सगळे निराधार आहेत, माझं असं म्हणणं आहे थोडक्यात. तर धन्यवाद. आपण आहोत आता या ग्रामपंचायतमध्ये आणि आपण दोन्ही गटांच्या बाजू ऐकून घेतल्या आणि तसं आपण सर्वांसमोर आरसा दाखवणार आहोत आणि दाखवत आहोत. आपण एका गटाची बाजू मांडत नाही तर दोन्ही गटाची बाजू समोर मांडतोय. आपण सर्वजण साथीनी चॅनलशी बोला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.